सन्माननीय फलटण शहरातील शहरवासी, मी एवढंच सांगतो की फलटणमध्ये जी नगरपालिका सर्वसामान्य लोकांसाठी, त्या नगरपालिकेत राजासारखी वागणूक मिळेल. सर्वसामान्य माणसाला त्या नगरपालिकेत गेल्यानंतर त्याला महत्त्व दिलं जाईल आणि त्याचं एका हेलपाट्यामध्ये काम करून देण्याची व्यवस्था सर्व नगरसेवकांच्या वतीने आणि माझ्या वतीने मी सांगतो. मी खरं तर थोडा उशीर झाला कारण का मला वेळ कमी पडला, पण मला एक दाखवायचं होतं की मी पुराव्यानेशी आलेलो आहे. हे जे स्वतःला राजे म्हणतात, स्वतःच्या मुलाच्या नावाने बोगस सातबारे तयार केले. आणि बोगस सातबारे कशावर तयार केले तर फलटण शहरातील बहुउद्देशीय ओपन स्पेस जो फलटण शहरासाठी हॉस्पिटलसाठी असतो, वाचनालयासाठी असतो, लहान मुलांच्या क्रीडांगणासाठी असतो, लहान मुलांच्या बागेसाठी असतो, अशा ओपन स्पेसवर आणि श्रीमंत अनिकेत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नावाने बोगस सातबारा तयार झाला. आणि त्या सातबाऱ्याच्या निदर्शनास आल्यानंतर तो सातबारा त्यानंतर 2 दिवसात 3 दिवसात तो सातबारा बंद बी करण्यात आला. की हा विषय सभागृहात आमदार सचिन कांबळे पाटील नेतील या भीतीने तो सातबारा बंद करण्यात आला. म्हणजे फलटणच्या लोकांसाठीची जमिनी, फलटणच्या मालकीच्या जमिनी, तुमच्या मालकीच्या जमिनी, तुमच्या मुलाबाळाच्या मालकीच्या जमिनी स्वतःच्या मुलाच्या नावावर करण्याचा गाठ ही लोक घालतात. आणि न पचला तर कलेक्टरचा जाऊन पाय धरतात की आम्हाला वाचवा, आम्ही हे परत असं करणार नाही. तर ही पुराव्यानेशी आम्ही इथं आलेलो आहे. हे कुणासाठी आम्ही कुणासाठी भांडतोय? आम्ही सर्वसामान्य फलटणकरांसाठी भांडतोय. आणि जर आम्ही फलटणकरांसाठी भांडतोय, लोकांना फलटण नगरपालिकेमध्ये माणूस समजण्यात यावं ही भूमिका ठेवून आम्ही काम करतोय, तर आता तुमची साथ आम्हा लोकांना आणि आमच्या सर्व नगरसेवकांना तुमचे आशीर्वाद असणं फार गरजेचं आहे. तरच आज राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, अर्थमंत्री आपले अजितदादा आहेत, आपले आमदार आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. म्हणजे तुमच्या एका मताचा परिणाम आज तुम्हाला इथं दिसतोय की इथं फलटण नगरपालिकेत, फलटण शहरामध्ये आज तुमचा आमदार आहे, सर्वसामान्य कुटुंबातला आमदार आहे. आता आमचं म्हणणं हेच आहे की फलटण नगरपालिका सर्वसामान्य माणसांच्या हातात द्या आणि फलटणला ह्या भ्रष्टाचारातून मुक्त करा. जिथं सातबारा ओपन झाला त्या सातबाऱ्याची गुंठ्याची किंमत आहे तिथं 40 लाख रुपये गुंठा. अशा ठिकाणी 35-36 गुंठेचा सातबारा ओपन केला जातो आणि तो ओपन स्पेसवर ओपन केला जातो. ते जर पचलं असतं तर फलटण शहराचा ओपन स्पेस गायब झाला असता. आणि हे काम कुणी केलेले तर हे काम आत्ताचे अनिकेत राजे नाईक निंबाळकर, म्हणजे स्वतःला राजे समजतात आणि भिकाऱ्यासारखं काम करतात. जे स्वतःला राजे समजतात आणि ते तुमच्या हक्काचं, तुमच्या मुलाबाळाचं हिताचं आणि हक्काचं, बागेचं, हॉस्पिटलचं, क्रीडांगणाचं, लायब्ररीचं प्लॉट स्वतःच्या नावावर करतात, बोगसरित्या नावावर करतात. उघडकीस आलं की तो सातबारा बंद होतो. हे बंद करण्यासाठी आणि पुढच्या तुमच्या पिढीला तुमच्या हक्काची जागा, तुमच्या हक्काची नगरपालिका, तुमच्यासाठी स्वागताला उभी असणारी नगरपालिका करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचं कमळ
आणि राष्ट्रवादीचं घड्याळ या दोन्ही चिन्हावर आपलं मतदान झालं पाहिजे आणि तुमच्यासाठी तुमच्या मुलाबाळासाठी ही नगरपालिका काम करेल एवढंच मी सांगतो आणि माझे 2 शब्द सांगतो.